श्रीराम समर्थ. श्रोते हो, आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन. भगवंताला शरण जावे. मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे. जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू. मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली. यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत. गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे यापरती दुसरे काय आहे. मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात, पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात, तर संत रामकर्ता असे म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतले तर सुखदुःख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जगतो आणि स्वतःला विसरतो, मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार. तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते. किती दिवसात मुक्ती मिळेल. याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. ज्या क्षणी भगवंत स्मरणा स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्यांचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार. भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे. भावार्थ, देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत, म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण 13 वेळा नामस्मरण करूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय श्रीराम.